नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांनी एक नोटिफिकेशन बघितलं असेलच, तर आपल्याला पण त्याची खात्री होती. फक्त कसं आहे, अधिकाऱ्यांच्या काही क्वालिटी असतात बघा, की हातात ऑफिशियल डॉक्युमेंट मिळाल्याशिवाय किंवा कुठली ऑर्डर हातात आल्याशिवाय काही बोलत नाही, त्याच्याविषयी भाष्य करत नसतात. आणि हळूहळू ती एक मॅच्युरिटी असते जी तुमच्यामध्ये पण येईलच. तर आत्ता आज फायनली आयोगाचं नोटिफिकेशन आलंय, तर आपण आज त्याच्याविषयी बोलतोय. म्हणजेच आयोगाची जी राज्यसेवा 2024 ची पूर्व परीक्षा आहे ही फायनली पुढे ढकलण्यात आली आहे. जी 28 एप्रिलला होणार होती ती आता पुढे गेली आहे. त्याचबरोबर ज्या इतरही एक्झाम होत्या, ज्या 19 मे पर्यंतच्या एक्झाम्स आहेत, ह्या सगळ्याच पोस्टपोन केलेल्या आहेत. त्या एक्झामच्या नवीन डेट आयोग पुन्हा कधी नोटिफिकेशन काढून देईल. एक्सपेक्ट करून चला की आपल्याकडे कमीत कमी आजपासून 90 दिवस पुन्हा एकदा हातामध्ये मिळालेत. ओके, म्हणजे आता ज्यांनी कोणी राज्यसेवेची तयारी करताना असं वाटतं ना की अरे हे टॉपिक मी वाचायला पाहिजे होते आणि आता कमी दिवस राहिले होते, तर असं जर झालं असेल तर आता त्या 90 दिवसांमध्ये तुम्ही ते कव्हर करा. असं होतं ना बघा, की आपल्याला हून काही संधी येतात, स्वतःहून चालत येतात संधी. तर तसंच झालंय. जे काही विद्यार्थी 1.5-2 वर्षांपासून स्ट्रॉंगली प्रिपेअर करत होते या राज्यसेवेच्या एक्झामसाठी, कारण ही अशी शेवटची एक्झाम आहे की जी एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये होतीये. म्हणजे मुख्य परीक्षेच्या एक्झामची एमसीक्यू मध्ये होणारी अशी शेवटची एक्झाम आहे. त्यामुळे त्या सगळ्यांसाठी एक शेवटची संधीच होती. मग जर त्या काही राहिलेल्या गोष्टी असतील, रिव्हिजन कमी असेल, प्रश्न सॉल्व्ह करण्याची समजा प्रॅक्टिस जर कमी केली असेल, तर आता पुन्हा संधी मिळाली आहे. ते म्हणलं, जसं मी तुम्हाला म्हणलं ना की काही संधी होऊन येतात आपल्याकडे, स्वतःहून चालून आलेली संधी आहे, तर ते मिस करू नका. आणि ज्या पोरांनी असाच फॉर्म भरला होता की 25 ची एक्झाम द्यायची, पण जस्ट आपण 24ला प्रिपेअर करतोय, म्हणजे असं एक 7-8 महिन्यांपासून तयारी करताय, तर अशांनी आता स्वतःला टेस्ट करा की आजपासून जर 90 दिवस मी अभ्यास केला तर मला कितपत मार्क घेता येत आहेत. जरी तुमचं एम 2025चा असेल किंवा 26चा असेल, पण तरी सुद्धा स्वतःला टेस्ट करा की या कॉम्पिटिशनमध्ये मी कुठं टिकणार आहे. ओके, आणि आयोगाने या एक्झाम बद्दल फक्त बोललेलं आहे, बट कंबाईन एक्झाम बद्दल नोटिफिकेशन मध्ये काहीच मेन्शन केलेलं नाहीये. कंबाईन एक्झामची डेट ही 16 जून आहे. 16 जूनला एक्झाम होऊ शकते का? हो, काहीच अडचण नाहीये, कारण लोकसभेच्या इलेक्शनचा निकाल हा 4 जूनला येतोय. त्यामुळे 16 जूनला एक्झाम न घेण्यासारखं काहीच कारण नाहीये. एक्झाम त्या डेटला होऊ शकते. पण अजून आयोगाने कंबाईन एक्झामची ऍडच किंवा जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत तेच काढलेले नाहीयेत, जे ऑलरेडी फेब्रुवारीमध्ये येणं अपेक्षित होतं. आता ऑलमोस्ट मार्च संपत आलाय, 10 दिवस राहिलेत, आणि अजून सुद्धा संयुक्त गट ब घटकाच्या नोटिफिकेशन किंवा ऍड आलेली नाहीये. ओके, ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेलाच नाहीये. तर एक्झाम ही आयोग ज्यावेळेस कधी नोटिफिकेशन काढेल तिथून 45 दिवसांमध्ये घेत असते. मग जर समजा 16 जूनची एक्झाम घ्यायचीच आहे असं जर आयोगाने ठरवलं, संयुक्त गट ब विषयी मी बोलतोय, तर ते आधी 45 दिवसांपूर्वी तुम्हाला नोटिफिकेशन देतील. जर समजा एक तुम्हाला मे महिन्यापर्यंत जर नोटिफिकेशन नाही दिसलं तर समजून घ्यायचं की एक्झाम पुढे जाईल. पण सध्या तरी आपल्याकडे डेट आहे. जे लोक 16 जूनला म्हणजे संयुक्त गट बला तयारी करतायत ना, त्यांनी त्याच्यावरती फोकस ठेवाच. ओके, आणि ज्यांना राज्यसेवेची तयारी करताना संधी मिळाली आहे त्याचं सोनं करा. मॅक्झिमम प्रश्न उत्तर सॉल्व्ह करा. जे काही क्वेश्चन, जे काही मुद्दे तुम्ही सोडले होते ते परत एकदा जाऊन अभ्यास करा. ओके, आणि तुम्हाला जी काही हेल्प लागेल ही आम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब थ्रू लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. आमचा प्लॅन आहेच तसा, आम्ही क्वेश्चन आन्सर प्रत्येक सब्जेक्टचे तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटत असेल की एखादा काही शॉर्ट कोर्स आम्ही बनवावा जेणेकरून आपली प्रॉपर रिव्हिजन होईल, आणि मी तुम्हाला खात्री त्या कोर्समध्ये नक्की देईल की तुमचा 1 मिनिट सुद्धा मी वाया घालू देणार नाही. ओके, म्हणजे तुमचा 1 मिनिट सुद्धा हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, कशा आहात, काय, हे सुद्धा मी तुम्हाला विचारणार नाही. डायरेक्टली लेक्चर मुद्दा डायरेक्ट सुरू होणार आणि संपूर्ण वेळ लेक्चर जितक्या वेळ झालं तो प्रत्येक पॉइंट हा फक्त परीक्षेला धरूनच असणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही तसा जर तुमची अपेक्षा असेल एखादा कोर्स आम्ही घेऊन यावा तर प्लीज कमेंट करून कळवा. ठीक आहे, म्हणजे किती जणांचा रिस्पॉन्स आहे याच्यावरती आम्हाला ठरवता येईल. आणि अजून एक मुद्दा म्हणजे ही एक्झाम राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा ही तुमच्यासाठी अगदी खरंच शेवटची संधी असणार आहे. नंतर वेगळं क्राऊड या एक्झामसाठी तयारी करणार, वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्यामुळं ज्यांनी आतापर्यंत तयारी केली आहे अजिबात हे 90 दिवस जे तुमच्या हातात येतील, आता जर कॅल्क्युलेट कराल तर अराउंड 90 डेज फिक्सच आहे, पण 100 पेक्षा जास्त दिवस मिळू शकतात. त्या 90 दिवसांना प्रॉपर युटिलाइज करा. रात्री झोपच नाही आली पाहिजे. दिवस रात्र तुम्ही परीक्षेच्याच झोनमध्ये असलं पाहिजे. ओके, मग खरं तर हे नोटिफिकेशन आयोगाने दिलंय हे जरा साईडला ठेवलं
आणि जर तयारी तुमची पुढच्या महिन्याच्या एक्झामची असेल तर काय म्हणजे किती भारी तयारी होईल. ओके, तर त्या झोनमध्ये राहा, परीक्षेमधून डायव्हर्ट होऊ नका. अनफॉर्च्युनेटली बघा IPL वगैरे पण येते, पोरांना डायव्हर्ट करायला येते, तर त्याच्यापासून स्वतःला सावध ठेवा. आणि म्हणजे बघा आता तिथं तुमची स्वतःची परीक्षा आहे की तुमचा किती संयम आहे. तर अभ्यास करत राहा, हेच तुम्हाला सांगायचं होतं. जास्त वेळ नाही घेत, ऑलरेडी 4-5 मिनिटं घेतलेत मी. तर भेटूत आपल्या लेक्चर्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.